काय सांगाल, मेघदूतमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू केला, त्याला तुम्ही घर दिलं होतं, ॲग्रीमेंट तुम्ही केलं होतं, कसा होता त्याचा स्वभाव? चांगलं होतं. तो एवढा वेळ पण माझ्याकडे आला ॲग्रीमेंट रिन्यू करायला. पहिलं पण आला, त्यावेळी त्याचा आई वडील आणि त्याचा भाऊ पण आला आणि त्यांनी सांगितलं असं की भाई आमचं जे घर आहे वाकोलाला सांताक्रूजला ते रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे आणि त्यासाठी आम्हाला घर पाहिजे. आणि मी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये विचारलं आई वडील कोण कोण राहणार आहे. बोलले आई वडीलनी, मी आणि माझा भाऊ. आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये मला काय वाईट वाटलं नाही. त्याने आता 4-5 वर्षापासून राहतो, मला काही असं दिसलं नाही की तो असा क्रिमिनल आहे म्हणून. अगर असं माहिती असलं असतं क्रिमिनल आहे तर मी नोटीस देऊन काढलं असतं त्याला इकडनं. त्याचा स्वभाव कसा होता? स्वभाव- किती वर्षापासून तुम्ही त्याला ओळखता? 4 वर्षापासून त्याला ओळखतो मी. नोकरी करत होता काय? तो क्लिअरिंग फॉरवर्डिंगचं काम करत होता आणि त्याच्यानंतर मध्ये तो बहारेनला पण गेलेला. तो बहारेनवरनं पण मला व्हॉट्सअप कॉल केलेला त्याने, अंकल तुम्ही कसे आहे, काय आहे, मी इथे आलो आहे, काय परमनंट राहणार आहे की नाही, ते सगळं मला सांगितलं नाही त्याने. परिसरात त्याचं कसं वाटलं? परिसरमध्ये मी त्याच्या मागे नाही गेलो साहेब, मला माहिती नाही ते काम. ॲग्रीमेंट जे झालेलं आहे घराचं, हे रितसर सर्व गोष्टी झालेल्या आहेत कायद्यानुसार. कायद्यानुसार झालं आहे, एकदम रजिस्टर्ड केलं आहे, ऑनलाईन रजिस्टर्ड केलं आहे, पोलीस व्हेरिफिकेशन पण आहे, आणि काय डॉक्युमेंटमध्ये काही कमी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.